सध्या उन्हाच्या चटक्याबरोबर अवैधरित्या वाहन चालवणाऱ्यांना दंडाचा फटका देखील बसू शकतो। कारण हिंगोली शहर वाहतूक शाखेच्या वतीनं डिजिटल नंबर प्लेट विना लायसन अवैधरित्या गाडी चालवणं अशा बहादरांकडून दंड वसूल करण्यात येतोय। ही मोहीम सहाय्यक पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांनी सुरू केली आहे। हिंगोली शहरामध्ये अवैधरित्या वाहनं चालवणाऱ्यांना आता मोठा चाप बसलाय। कारण मोटरसायकलीवरती ट्रिपल सीट जाणं, डिजिटल नंबर प्लेट लावून वाहनं चालवणं, त्याबरोबर मद्यधुंद अवस्थेमध्ये रॉंग साईडनं विना लायसन्स गाडी चालवणं आता अनेकांना महागात पडतंय। हिंगोली शहर वाहतूक शाखेमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर हे मागील 7 दिवसांपूर्वी रुजू झालेत आणि त्यांनी ही मोहीम हाती घेतली आहे। त्यामुळे मागील 7 दिवसांपासून 600च्या जवळपास वाहनांवरती कारवाई करण्यात आली आहे। 1.5 लाख रुपयांच्या वरती 7 दिवसांमध्ये दंड वसूल करण्यात आलाय। दरम्यान सध्या भीषण उन्हाचे चटके बसतायत आणि त्यासोबतच दंडाचे फटके सुद्धा अनेकांना बसू लागले आहेत। त्यामुळे अनेक जण आता गाडी चालवताना सावधगिरी बाळगू लागलेत। ही मोहीम पोलिसांचीच नाहीये तर पोलीस सर्वसामान्यांसाठी करत आहेत आणि आपण सुद्धा हेल्मेट घालून ड्रायव्हिंग लायसन आणि इतर कागदपत्र जवळ ठेवावीत आणि वाहतूक शाखेच्या कायद्याचं पालन करावं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे। तुम्हाला जे परमिशन आहे त्याच परमिशननुसार चालायचं। जर एवढं बोलायचं असेल त्याला काढून टाकतो म्हणजे ते आम्ही काय इथे हे भाजीपाला आहे काय शेडला साहेब फेकून देतो असं म्हणायला पावतीला। श्री योगेश कुमार साहेब यांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाखाली ट्रॅफिक ब्रँचतर्फे वेगवेगळ्या पद्धतीच्या कारवाया सुरू करण्यात आलेल्या आहेत। जसे की शहरामध्ये अवैधपणे कुठेही वाहनं उभी केली। उमेश चक्कर पाटील C24 तास हिंगोली। सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी।